पालकांनो, तुमच्याही घरामध्ये ही परिस्थिती घडते का? म्हणजे रोज तेच प्रश्न, तीच उत्तरं, तोच राग, तीच कटकट. वयात आलेल्या मुलांना किंवा टीनेजर मुलामुलींना आपण सकाळपासून जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाने ते अक्षरशः वैतागून जातात. पण आता तुम्ही म्हणाल की म्हणजे काय? पालक या नात्याने आम्ही काहीच बोलायचं नाही का? कारण त्यांना काही करायचंच नसतं, अत्यंत आळशी असतात. मग सकाळपासून सुरुवात होते, उठलास की नाही, रोज तेच तेच प्रश्न. पण तुझ्यात कधीही सुधारणा व्हायची नाही. माहिती नाही कधी सुधारणार आहेस तू. अरे स्वतःची जबाबदारी घ्यायला कधी शिकणार? शाळेत तुला जायचं आहे का की आम्हाला जायचं आहे? आम्हाला नाही जायचं बरं का. रात्री उशिरापर्यंत जागायचं, मग झोप होत नाही. रोज शाळेला उशीर होतो. तो अमुक अमुक बघ, रोज पहाटे उठून अभ्यास करतो. त्याला किती वेळेचं भान आहे. मला कळत नाही की दार बंद करून असा कोणता अभ्यास करतोस तू. मी त्या खोलीचं दारच काढून टाकते. बऱ्याच घरामध्ये असे संवाद नाही विसंवाद सुरू असतात. मुलांना काही विशिष्ट प्रश्न विचारले की त्यांची हमखास चिडचिड होते. किती वेळ झाला फोनवर आहेस? कधी ठेवणार आहे खाली? अभ्यासाला सुरुवात केव्हा करणार? मित्रांबरोबर एवढं काय बोलणं सुरू असतं रे? या परीक्षेमध्ये किती पर्सेंटेजचं गोल आहे तुझं? आज इतका उशीर कसा काय झाला? तू नेहमी असा वागतोस. पालकांना तुम्ही ज्या वेळेला असे प्रश्न मुलांना विचारता त्यावेळेला बहुतेक वेळेला त्याच्यामध्ये नकारात्मकता भरलेली असते, आश्वासकता नसते. मग मुलांना असं वाटतं की हे आम्हाला कंट्रोल करायला बघ. खरं म्हणजे तुम्ही त्यांची काळजी करत असता. मुलांना हेही वाटतं की यांचा विश्वास का नाही आमच्यावर, मला काही जमणारच नाही असं का बरं वाटतं यांना. आणि सारखी सारखी चौकशी कसली करतात. माझा अक्षरशः जीव गुदमरतोय बरं का या घरामध्ये. मी काही लहान मुलं आहे का असं वागायला? एकीकडे पालक आणि एकीकडे किशोरवयीन मुलं. दोघांच्याही मनामध्ये विचारांची, भावनांची वादळ आहे. पण मूल तर आपलं आहे, त्याला न सांगून तर कसं चालणार? आपल्याला माहीत आहे की जरा जरी चुकला तर लोक आपल्यालाच नावं ठेवणार. त्यामुळे बोलावं लागतं, सांगावं लागतं, प्रश्नही विचारावे लागतात. पण आपण जरा थोडंसं असं करून पाहूया का की तेच प्रश्न थोडे कमी करूया. तू काय केलंस याच्याऐवजी आज दिवसभरामध्ये काय काय घडलं, कसा गेला तुझा दिवस. आणि आपण ऑर्डर देण्यापेक्षा थोडासा डिस्कशन किंवा थोड्याशा गप्पा या स्वरूपामध्ये बोलूया. अभ्यास कर असं म्हणण्याऐवजी अभ्यासात काही प्रॉब्लेम्स आहेत का तुला काही मदत हवी आहे का, काही हेल्प हवी आहे का. मुलांचं ऐकून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट सल्ला नाही मागत मुलं. कधी कधी त्यांना नुसतं तुम्हाला सांगायचं असतं, त्यांचं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटत असतं. तेव्हा ऐकून घेण्याला आपण प्राधान्य देऊया. मुलांवर थोडासा विश्वास ठेवूया. चुकू दे, चुकतील थोडं, मग आपलीच आठवण येणार आहे त्यांना. तुमच्याचकडे येऊन सांगतील की अशी अशी चूक झाली, आता काय करू. तो बघ असं सतत म्हणून आपण जेव्हा मुलांची तुलना करत राहतो तेव्हा मुलांना वाटतं की माझ्यामध्ये असं काहीच नाही की जे माझ्या आईवडिलांना आवडतं. कारण तुमच्या दोन डोळ्यांमध्ये ते विश्वास, प्रेम सगळं काही पाहत असतात. आणि माझ्या आईवडिलांना जर वाटत असेल की मी चांगलं करू शकतो तर नक्कीच मी करू शकतो असं वाटतं. पण आपण नेमकं त्याच्या विरुद्ध बोलत असतो. तेव्हा आपण त्यांना असं म्हणूया का की मला माहीत आहे तू तुझ्या स्पीडने छान पुढे जातो आहेस, आणखीही चांगला करशील. या आश्वासकतेने मुलांना स्वतःबद्दलचा पण विश्वास वाटायला. पालकांनो, असे प्रश्न विचारून आपण त्यांना अक्षरशः जेरीला नको आणायला की ज्यामुळे त्यांचा अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. आपण थोडी भाषा बदलूया. थोड्या प्रश्नांचा जो मोल्ड आहे, प्रश्नांना मोल्ड करूया. प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने तयार करूया. म्हणजे ज्याच्यामध्ये कोर्टाच्या पिंजऱ्यामध्ये उभ्या केलेल्या आरोपीला नाही तर आपल्या मुलाशी आपण गप्पा मारतो आहे, त्याच्याशी बोलतो आहे, त्याच्याकडे चौकशी करतो आहे, अशा पद्धतीने बोलूया. असं जर केलं तर घरातलं वातावरण निश्चितपणे थोडंसं शांत होईल. कारण ॲक्शनला रिॲक्शन येतेच. तेव्हा ॲक्शन कशी हवी तर ती समोरच्याला झेपेल अशी हवी. हे जर थोडे छोटे छोटे बदल जर आपण केले ना तर निश्चितपणे किशोरवयीन मुलांशी हँडल करणं सोपं जाऊ शकेल. धन्यवाद.